गजाननजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मंचावरती. सहर्ष स्वागत आहे आपलं, सुस्वागतम. चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडामध्ये दादांची उपस्थिती आपण पाहतोय. मॅच बिटवीन आगासन अँड खोणे. पहिला बॉल सेमीफायनलचा लफ केलाय करणने आणि आलाय चौकार. चार धावा पहिल्याच बॉलवरती करण बेडेकरचा बॅटमधून. ओमसा आगासनच्या धावा फलकाचा होतोय. श्री गणेशच्या सेमीफायनल चॅम्पियन्स ट्रॉफी जोदारपाडा 4 करणने सुरुवात केली. हर्षदच्या पहिल्याच बॉलला पाठवलंय आणि दुसऱ्या बॉलला पुल करत असताना बेडेकरचा बेधुंद करणारा षटकार. संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना पहिलं षटक पहिला 2 बॉलला कॅपिटलाइज केलाय. इव्हिनिंग सेशन पक्ष आता गरड्यांच्या दिशेने चाललेले आहेत. हे जर कावळे असतील तर ते उंबारलीच्या दिशेने चाललेत. त्यांचं माहेर घर आहे. नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावरती आहे. इकडे आपण जर बघितलं तर सोनारपाडा दावडी, त्या बाजूला असेल भाल, उंबारली, खोणी यांचा मध्ये जो एरिया मोठा आहे, धामटान ज्याला म्हटलं जातं. इनसाइड आउटला अटेम्प्ट होता. थर्ड कडे बॉल गेला होता. कदाचित एज होती का प्रश्न पण पाहत अंपायर आपल्याला सांगतील. यस, एज होती. अरुण कडून चूक झाली. कॅच होती. बॉल हातातून उडाला. शॉर्ट थर्डला चान्स होती. थोडासा दूर होता थ्रू आणि त्यामध्ये एक धाव आली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 11 वरती. प्रणय बेडेकर जे देखील आगासनचे आमचे ऑपरेटर, सध्या थोडी स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती कारण करणला जीवनदान भेटलंय. ऑन साइडला तर निल्सन साठी दोन्ही फिल्डर आहेत, लॉंग ऑन, आणि त्यासोबत आपण पाहतोय मिड विकेट हर्ष टोंबरे वन्स अगेन. बॅटचा चेहरा उघडलाय. मिड ऑफला आत बोलवलं. बॉल चाललाय त्याच रिझन मधून. आकाश धावतोय. शेवटी आतमध्ये ढकललंय बॉलला. 2 धावा. 3 ला चान्स येत आहेत आणि 3 पाहता पाहता ट्रिपल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 14. 14 धावा धावा फलकावरती आहेत. स्कोर सध्या आपण 14 वरती पाहतोय. 2 बॉल आणि बाकी त्या षटकातील. पापा प्ले टोंबरे. ओ फुलर लेंथ होता. टोला लागला खाली. मिड ऑन कडे चाललाय. मिड विकेटचे फिल्डर येत आहेत सिंगलने. स्कोर सध्या 15 वरती आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम, द्वितीय आणि तिसरा क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज आदरणीय मुरलीधरजी चंद्रकांत मात्रे साहेब यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यासोबत लाईव्ह ज्यांच्या सौजन्याने या उद्योजक गणेशजी पंडित पाटील येदुडणे, मालिकावीर, बॅटर, बॉलर, फिल्डरसाठी, सामनावीरसाठीच्या ट्रॉफीज आहेत विकासजी बाळाराम पाटील यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा खोला फिल्डर मागे होता. पोहोचला, पकडले कॅच. विकेट डाऊन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ओमसाई आगासनचा धाव फलक 15 ला 1. चला चला फिल्डिंग लावून घ्या. खोनी टीम घाई करा थोडीशी. उपसरपंच बाळाराम ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. माजी उपसरपंच ज्यांनी या स्पर्धेमध्ये संपूर्ण चेंडू आम्हाला स्पॉन्सर केलेत.
चला चला वेळ जास्त चालला प्लीज. दोन्ही टीम्स खास करून फिल्डिंग साईड पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 15. हेमंत टोमरे आलेत सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या षटकासाठी बरोबर तुम्ही 6 मिनिटं घेतलेले. 4 मिनिटं बाकी. टीम श्री गणेश खोणी सेकंड ओव्हरला सुरुवात होते. हेमंत डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट बॉल सीमा पार चौकार. या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी आपण सायकल पाहत आहोत आणि जी आपल्याला सुमितजी विजय पाटील साहेब यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. कूलर आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजाची विनोदजी बाळाराम पाटील साहेब यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आले आणि क्षेत्ररक्षकासाठी देखील त्यांच्याच वतीने कूलर. ऑन साइडला बॉल आहे काव कॉर्नर रिजन मध्ये. फील्ड डीप मध्ये थोडासा फंबल झालाय. डबलला चान्स घेतलीये. ओहो काय घडलं. बॅटर आउट. क्रीज सोडले करणने. सोडावं लागेल मैदान. धक्का पहिला नाहीतर दुसरा आहे. निल्सन ऑलरेडी बाद झाले होते पहिल्याच ओव्हर मध्ये. दुसरी विकेट करण बेडेकर बाद. त्यासोबत बेस्ट बॅटर साठी आपल्याला बॅट स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. पुष्पम अर्थातच बॉबी ठाकूर यांच्याकडून जागृती स्पोर्ट्स अर्थातच ते ओनर सोनारपाडा ब्रांचचे बॅट आहे त्यांच्याकडून बेस्ट बॅटरला. आणि सर्व बॉल आम्हाला बाळारामजी नामदेव ठाकूर जे माजी उपसरपंच आहेत त्यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेले. द्वितीय क्रमांक ज्यांच्या सौजन्याने ते बालाजी इस्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नरेश ठाकूर यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आफ्टरनून सेशन मध्ये ज्यांची उपस्थिती होती 50,000 रुपयांचा द्वितीय क्रमांक त्यांच्या सौजन्याने. 20 धाव्यात ऑन साइडला टर्न करायचा होता. हलकी अपील आहे डाऊन द लेग. व्हाईटचा सिग्नल आला आणि स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावर असताना सध्याचं हे दुसरं षटक. थोडं स्पीड अप घ्या प्लीज. कम ऑन. कारण यानंतर फायनल देखील आपल्याला कव्हर करायचे मित्रांनो. थोडासा लांबून खेळलाय. पडलाय बॉल. इकडे व्हाईटचा सिग्नल आणि या व्हाईटने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 22. 22 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रगतीपथावर असताना हे दुसरं षटक. हो केला बॉलला वरती जरी लागला असता तरी गॅप मध्ये आणि तो गेलाय सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. नितीनजी काही सन्मान असतील तर करून घ्या आपण. पुल्लेन बॉल आहे. मागे चाललाय. थर्ड मॅन ने चूक केली आहे. बॉलला पकडण्या अगोदर थ्रो साठी गेलाय तो आणि बॉल निघून गेलाय. बाई चाललाय चौकार. चार धावांनी धावसंख्या 30 वरती पोहोचली. षटकातील बॉल बाकी आहेत अजूनही 2. हेमंत हे षटक थोडस महागड मोठं देखील आहे. 2 वाईड आले. कमी गती ऑन साइडला खेचला बॉल. चला मिड विकेट मध्ये सरफराज
बॉलवरती वेगाने आले, चांगली फिल्डिंग थ्रू, चांगला एकच धाव आणि या सिंगलने स्कोर 31. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चांगला खेळ सरफराजने जरूर केला. मागच्या 2 रणजी अगोदर टायगरच्या तेजस पाटील यांची जी टीम आपल्याला पाहायला मिळाली होती. त्रिशा अर्जुन 11 टायगर डोंबिवली. शेवटचा बॉल आहे केजूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला प्रथमताच या मॅच मध्ये आणि हेमंतच्या षटकातील शेवटचा बॉल उडवलाय मिडल ऑफ द प्लेट, लॉंग ऑन हवाई यात्रा, सीमा पार आला मोठा षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपला, धावा आहेत 37. फक्त वेळ जास्त घ्यायचा नाही प्लीज, ही महत्वपूर्ण सूचना आहे. टीम खोणी अँड ऑल्सो आगासन. आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आपण पाहतोय जय गावदेवी RM 11 सोनारपाडा संपूर्ण टीमला विनंती असते आपण सर्वांनी आपल्या शुभास एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती आपल्या पारामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक गजानन पाटील साहेब इथे उपस्थित, त्यांचा मी सन्मान करणार आहोत. साहेबांना विनंती असेल आपण या आपला सन्मान इथे स्वीकारायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व गजाननजी पाटील साहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवकांनी भरघोष मताने ते विजयी झाले आणि त्यांचा सन्मान आमच्या संपूर्ण जय गावदेवी RM 11 सोनारपाडा या टीमच्या वतीने केला जाईल. दादांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. दादा संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी यांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक निखिलला पाठवू का? निखिलला एक विशेष सन्मान आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान केला जातोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक गजानन पाटील साहेब सातत्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्यांची नेहमीच चर्चा असते आणि साहेबांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कमेंट बॉक्स संदीपजी ठोंबरे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये संदीप दादांनी या टीमला पॅक केलेलं आहे. स्वतः देखील खोणी टीम साठी बरेच वर्ष खेळलेले आहेत. राष्ट्रीय 11 श्री गणेश खोणी. लास्ट ओव्हर अनंत मात्रे. जो वेग पाहिजे होता विनायकला तो या बॉल मध्ये नव्हता. थोडासा डबल माइंड झाला बिकॉज बॅटचा फ्लो ज्या वेगाने फिरला त्या वेगाने असंच वाटलं की बॉल वेगाने त्याला अपेक्षित होता. कमी गतीने आलाय. डॉट आला पहिला. धावसंख्या सध्या आपण पाहतो ती 37. हेलिकॉप्टर बट इकडे लॉंग ऑफ मध्ये करण आलाय. आता बॉल त्याच्या वरतून शेवटी थ्रो करतायत आणि धावा पूर्ण करण्यात आल्यात. विनायक आणि केजू कडून 3 धावांनी धावसंख्या सध्या पुढे 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानावरती आपण जरूर काही विनिंग सेशन मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले, आताही पाहायला मिळतात. ज्येष्ठ प्रतिष्ठित सोनारपाडा गावातील सर्वजण चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडाला शुभेच्छा आणि भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 40 धाव्यात बॉल 4 बाकी आहेत. केजू चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. यानंतर आपल्याला फायनल मॅच देखील कव्हर करायचे आहेत आणि ठीक वाजलेले आहेत सध्या 6. खोलात बॉल होता. डाऊन द ग्राउंड चालला. आकाशने कॅच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. खरा बॉल त्याला बीट करून चौकार. 11 गावदेवी सोनारपाडा. 11 गावदेवी सोनारपाडा. 44 झाले. शॉर्ट बॉल आहे बॅटचा शॉर्ट बॉल आहे बॅटचा फ्लो. त्या फ्लोने बॉल लागला आणि फाईन लेग मधून गेला मागे चौकार.
2 बॉल आणि बाकी त्या षटकातील, अर्थातच या डावातील. प्लेअर मिस, लॉफ्ट करायचा होता डाऊन दी ग्राउंड. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट आलाय 48 वरती आगासनचं हे धावफलक थांबलं. रिप्ले आपल्याला मागच्या बॉलचा पाहायला मिळतो. राऊंड द विकेटने आले. रेंज मध्ये होता बॉल केजूच्या, बट तिकडे थोडासा दूर गेला केजू बॉल पासून आणि बॉल त्याच्यापासून. लास्ट बॉल 48 आतापर्यंत. मात्रे रनवेमध्ये थोडासा अडथळा. चला प्लीज थोडं फास्ट. वेळ भरपूर गेला आज आपला, कारण उशिराने शेड्यूलला सुरुवात झाली. आयोजक लेट आलेले. कालही ते जरूर तिकडे खेळत होते. स्वर्गीय सतीश दादा पाटील स्मृती चषकामध्ये निविजेच्या स्पर्धेत. सुपर 4 ला पोहोचले. फ्लिक केलाय पण बॉल आतच आहे. कॅच करणने पकडली आहे. वाह, करणने पकडली आहे. वाह, किती वेगाने धावलाय पा. या कॅचने डाव संपला. केजूचा डाव संपला आगासनचा. 3 वर्ष अखेरीस धावा बनलेल्या 48. 49 धावांचं लक्ष ठेवलं. राशी 11 श्री गणेश खोणी समोर. थँक्यू सो मच RM गावदेवी सोनारपाडा टीम या सीझन मध्ये पार्टिसिपेट करण्याची चान्स दिली या स्पर्धेमध्ये ॲज अ कॉमेंटेटर. त्याबद्दल सर्वच टीम आपलं मनापासून आभार. थँक्यू. आणि यानंतर आपण ऐकूयात उपाध्यक्ष कल्याणमुली क्रिकेट समालोचक समितीचे, आणि त्यानंतर आमचे परममित्र विशालजी पाटील देखील आपल्या सोबत असतील. थँक्यू. सम्राट नगरसेवक गजानन पाटील साहेब आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहतोय, आणि मुरलीधर म्हात्रे साहेब मात्र आपल्या व्यासपीठावरती लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय भरत ठाकूर साहेब सुद्धा आलेले. त्यांचं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त भरपूर वर्ष सोनारपाडा संघाने क्रिकेट खेळलेले. सध्या त्यांचे 2 सुपुत्र चिराग आणि विराजला तुम्ही पाहतात. आणि अनिरुद्ध केने यांना विनंती असेल की आपण भरत ठाकूर यांचाही सत्कार करायचा आहे. चला चला बॅट्समन पाठवा लवकर प्लीज. चला बॅट्समन या लवकर, फायनल मॅच बाकी आहे. पांडुरंग पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय गावदेवी RM 11 सोनारपाडा संघाचे आमचे खेळाडू आपण म्हणतो अनिकेत पाटील यांचे पिताश्री. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. चला चला फायनल मॅच कमीत कमी 2 ओव्हरची होईल जर तुम्ही वेळ दिला तर. काय झालं तुझे सांगते. पांडुरंग पाटील साहेबांचा आपण सत्कार करणार आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अमोल पाटील यांना विनंती होतो की आपण पांडुरंग पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तर या पांडुरंग पाटील साहेब आपला सत्कार इथे केला जाईल टॉस बॉक्स मध्ये.
चला चला नाही महेश ठाकूर आम्ही सांगतोय प्लेअर खेळायला पाहिजे ना लवकर. आम्हाला तर त्यांच्यापेक्षा जास्त घाई आहे. महेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण मधुर पण पाटील साहेबांचा सत्कार केला जाईल. काय घडलंय? पांडुरंग पाटील साहेबांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला तो महेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर लेजंड क्रिकेटर भरत ठाकूर साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. त्यांना विनंती आपण या. महेश ठाकूर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते भरत ठाकूर यांचा सत्कार करायचा आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाही आहेत. लॉंगापूरनं अनिकेत वेगाने आलेत. लेजंड क्रिकेटर भरत ठाकूर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत. इथे चेंडू हवेत आहे. ओमकार थोडेसे डीप मध्ये दूरवर आहेत. 49चा पाठलाग करायचा 3 ओव्हरमध्ये. चार धावा दापलकावती लागलेले आहेत. फटका जबरदस्त आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. करण डोंबरेच्या बॅट मधून आलाय चौकार. केजू 3 बॉलवरती 8 धावा आलेले आहेत. हाही फटका चांगला आहे, मात्र लॉंग आपला क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आलेला. अनिकेत तिथे एकच धाव मिळेल. केजू गोलंदाजी मार्कवर शॉट मिड विकेटला निल्सनला बीट करून बॉल सीमा पार जाईल चौकार. धावसंख्या 13. 5 बॉल मध्ये 13 धावा आलेल्या आहेत. 49चा पाठलाग करायचा आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पहिल्या षटकात खेळ झालाय समाप्त. बारा चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. फिल्डिंग लगेच सेट करा. ओम से आगासन फिल्डिंग लावून घ्या. बारा चेंडू 36 धावांची गरज.
12 चेंडू 36 धावांची गरज. बघायचं कोण असेल या स्पर्धेमध्ये मालिकावीर, ज्याला बायसिकल, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर आहे. ओमकार विनायक आलेत गोलंदाजी करण्यासाठी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक करण बेडेकर कोणती चूक करत नाहीयेत. करणला माघारी परतावं लागेल. करणचा झेल करणनेच पकडलाय. फलंदाज बाद. थोडस लवकर आहे प्लीज, काही फायनल मॅच अजूनही बाकी आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. विनायक चांगला चेंडू होता. फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट. एक धाव इथे मिळेल फलंदाजच्या खात्यामध्ये. विनायक हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आल्यानंतर सरफराजने कॉल दिलाय. 2 धावांचा आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. धावा झाले 16. ऑन साईडला खेळायचं होतं. गोलंदाजी चांगली होते, मोठे फटके येत नाहीयेत. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. संदीप भाणे चांगली पंचांची भूमिका राहिलेली. अरविंद म्हात्रेने तुम्ही होता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत. 7 चेंडू 31 धावांची गरज आहे. येणारा चेंडू खूप महत्वाचा असेल या मॅच मध्ये कोणी संघासाठी. कोणी संघ पण 2 सामने जिंकून सुपर 3 मध्ये पहिल्या मॅच मध्ये बाय मिळाली होती. चांगला बॉल. या दरम्यान गौरव सोपान मात्र यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गौरव सोपान मात्र यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू करा. फायनल मॅच बाकी अजूनही. कौसा संघ फायनल मध्ये 7 चेंडू मध्ये 31 करायचे आहेत आणि ओमकार पाटील आले शेवटच्या ओव्हर मध्ये. 5 षटकार 1 सिंगल किंवा 5 षटकारी चालू शकतात विकेटच्या आधारावरती. पहिल्या डावात 3 विकेट गेल्या होत्या. एक विकेट गेलेली. करण ठोंबरे बाद झाले आहेत. साय 30. पाच चेंडू आता 30 करायचे त्या मॅच मध्ये. पाच चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कौसा टीमच्या कॅप्टन इथे येऊन थांबायचे. व्हाईट बॉल
1+1 2 धावा मिळतील. 5 चेंडू 28 करायचे त्या मॅच मध्ये. प्रयत्न सुरू आहे. 1 धाव इथे मिळाले. चला कौसा टीम पूर्ण टीमने रेडी राहायचं. लक्षात घ्या कौसा टीम. कॅप्टन या टॉस साठी. योगेश पोजार. मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. मात्र या चौकारांना थोडासा उशीर झालाय. कारण ओमचे आगासन संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. ऑलरेडी आहे गावदेवी कौसा संघ फायनल मध्ये. फक्त 2 चेंडूची औपचारिकता उरली आणि फायनल मॅचचा टॉस आम्ही मुरलीधर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते करणार, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लगेचच कॅप्टन यायचे. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आपण शेवटी देणार आहोत. ऑन साइडला खेळायचं होतं सरफराजला. सर ओमकार या लगेच टॉस करण्यासाठी. लेग बाईज असू द्या. रन काढलीच नाही ना. मॅन ऑफ द मॅच नंतर देणार आहोत आपण. या ओमकार या लवकर. 2 ओव्हरची फायनल. चला दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स